पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे ती म्हणजे पुणे पुस्तक महोत्सवाची। उद्या 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर च्या दरम्यान हा पुणे पुस्तक महोत्सव पार पडणार आहे। याविषयीचीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एनबीटीचे विश्वस्त राजेश पांडे सर। सर्वप्रथम तर अभिनंदन, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। काय भावना आहे तुमची, काय सांगाल या वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल? या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल एवढं सांगेल की पुणेकर हे पुस्तकाचे इतके प्रेमी आहे की हा नाही कुठलाही वर्ल्ड रेकॉर्ड करता तरी पुणेकर तो यशस्वी करणार। ज्या प्रकारचा प्रतिसाद पुणेकर देत आहेत, केवळ या विश्वविक्रमाला नाही, पुणे पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देत आहेत। या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा जो बनलेला आहे त्याच्यासाठी कशा प्रकारे हे केली, तयारी केली? नाही, यासाठी जवळजवळ वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थी गेली काही दिवस त्याचं नियोजन करत होते। त्याचं आर्किटेक्चरल प्लॅनिंग करत होते, त्याची एकूण विड्थ, लेंथ, हाईट सगळं बघत होते। कुठल्या प्रकारची पुस्तक ठेवली पाहिजे, म्हणजे तो कलर कॉम्बिनेशन तसं त्याचं येईल, कलर कसा बॅलन्स झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं त्यांनी खूप नियोजन केलं। ज्याचं गिनीजचे जे हे आले अधिकारी त्यांनी त्याचा उल्लेख केला की अगदी प्रत्येक निकषामध्ये परफेक्ट बसले आहेत। आता मला असं वाटतं की खूप परिश्रमानंतर हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे आणि सरस्वतीची वंदना करून पुस्तक महोत्सवाला सुरुवात होते, हेही विशेष आहे। पुणे पुस्तक महोत्सवाचं यंदा दुसरं वर्ष आहे, तर या पुणे पुस्तक महोत्सवासाठी कशा प्रकारे तयारी केली तुम्ही? मागाशी पण तुमची एक स्पीच दिली, जे तुम्ही म्हटले मागच्या वेळेस तुम्हाला खूप स्टॉल लावण्यासाठी लोकांना अप्रोच करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली, तर यंदा हे नियोजन कशा प्रकारे पार पडले? गेल्या वेळेस पुस्तक महोत्सव पहिल्यांदा होत होतं, पुणेकरांचं पुस्तकावरचं प्रेम होतंच, त्यांना संधी पाहिजे होती, ती संधी या ठिकाणी मिळाली। पण गेल्या वेळेस प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते मात्र थोडे उदासीन होते आणि त्यामुळे खूप पाठपुरावा केल्यानंतर 200 स्टॉल झाले होते। यावेळेस मात्र 600 पेक्षा जास्त स्टॉल लावूनसुद्धा अजून 100 जणांची रिक्वायरमेंट आहे। मला वाटतं हे पुस्तक महोत्सवाचं आणि पुणेकरांच्या पुस्तक प्रेमाचं एका अर्थाने प्रतीक आहे। या 8 दिवसात अजून कोणते कोणते कार्यक्रम आहेत बरं? केवळ पुस्तक महोत्सव नाही आहे, पुस्तक महोत्सव एक मुख्य जरी असलं तरी त्याच्यावर इथे एक खाद्य महोत्सव आहे, अनेक खाण्याचे स्टॉल आहे, पुणेकर तसे खवय्ये आहेत आणि त्यामुळे तोही एक पार्ट आहे। इथे सांस्कृतिक महोत्सव आहे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। इथे साहित्य महोत्सव आहे आणि इथे बाल चित्रपट महोत्सव आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी होणार आहेत। आता पुस्तक म्हटलं की भाषा, आता किती भाषांमध्ये जवळजवळ पुण्यातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या सगळ्या भाषांचं प्रतिनिधित्व होईल एवढी पुस्तकं या ठिकाणी राहणार आहेत। आता शेवटचा एक प्रश्न म्हणजे काय तुम्ही आव्हान कराल पुणेकरांना? पुणेकरांना आणि महाराष्ट्राच्या पुस्तकप्रेमी जनतेला आव्हान आहे की उद्यापासून पुस्तकाचं, ज्ञानाचं, सांस्कृतिकतेचं एका अर्थाने महाकुंभ सुरू होतं आहे। या महाकुंभात सगळेजण या। थँक्यू सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आता आपल्यासोबत एनबीटीचे विश्वस्त राजेश पांडे होते, त्यांनी या पुणे पुस्तक महोत्सवाची संपूर्ण माहिती दिली। त्याच प्रकारे आज जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे त्याची माहितीसुद्धा दिली, त्याविषयी त्यांना प्रचंड आनंद होतोय असंही त्यांची भावना आहे।